धुराधुरानी धुराधुरानी वरती जायचं. त्या लेकानं आणि त्या म्हातारीनं परत वावरात एक कोपी बांधली, बसवली सुनबाई त्याच्यात. सुनबाई त्याच्यात बसवल्यानंतर चारही बाजूंनी रॉकेल वतलं. दिली महाराज कोपी पेटवून. धुराधुरानी 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 जशी वरती गेली तशी परत काही अजून खाली आली. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाती कर फळ देतो रे ईश्वर जैसे जात कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर तैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वर तुम्हाला मी सांगितलं की भगवंतानी या कलियुगामध्ये पाठवलंय ते इथं दोनच गोष्टीला किंमत. एक म्हणजे भगवंताचं भजन, त्याची भक्ती. मागायचं असेल तर त्याच्याकडे एवढंच मागायचं, भक्ती प्रेमा विना ज्ञान नमो देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नमो देवा. बस याच्या व्यतिरिक्त देवाला काही मागायचं नाही आणि देवाला म्हणायचं सुद्धा नाही का तुला हे देतो ते देतो, तुला 1.25 किलो पेढे देतो, तुला 11 नारळ वाहतो. देवाला काहीच लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति अन तदहम भक्तु प्रहरुत मश्नामी प्रयतात्मन. मग काय केलं पाहिजे तर अनन्यश्च चिंतयन्तो मा ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यम. याच्या व्यतिरिक्त देवाला काहीच लागत, सर्व इथेच सोडून जायचंय. जसं भगवंताने मोकळं पाठवलंय ना तसं तो मोकळच नेणार आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहाश्चिताया परलोक मार्गेन कर्मानुगो गच्छति जीव एकहा. धन काय भूमीत मिळणार आहे, सोयरे धायरे कुठपर्यंत, जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत, बायको घराच्या दारापर्यंत. आणि हा जीव कर्मानुसार जसं कर्म केलंय त्यानुसार त्या मार्गाला निघून जात. मग काय इथं आपलं आहे का काही? खाली आता आया बंदा खाली आता जाएगा खाली आता जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिन का मेला. 2 दिन का मेला. खाली हात आया है आणि खाली हात जाएगा. इथं काहीच नाही, येताना काही आणत नाही आणि जाताना आपण काही घेऊन जात नाही. तुम्हाला सांगू का, दुःख फक्त तुमच्या आमच्या वाटेला नव्हतं तर दुःख संत महात्म्यांच्या सुद्धा वाटेला होतं. जगद्गुरु तुकोबाराय एवढी भगवंताची भक्ती करायची तरी एक अभंग म्हटलंय, एक वेळ करी या दुखा वेगळी. 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 दुरितांचे जाळे उगाओनी. दुरितांचे जाळे उगाओनी.
वाटेल नाही. म्हणून काय करायचं बाबांनो, तुम्हाला करायचं असेल तर काय करायचं, जन्म जर वाया घालवायचा नसेल तर एकच करायचं, अभंगाचं प्रथम चरण. सांगतो तू मासी बजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तू मासी 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 बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, 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 करता बरोबरी दुरावते दोरे, करता बरोबरी दुरावते दोरे, करता बरोबरी दुरावते दोरे, करता बरोबरी दुरावते करिता बरोबरी दुरावते दोरे, करिता बरोबरी दुरावते दोरे, करता बरोबरी दुरावते दोरे, करता बरोबरी दुरावते दोरे. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया. वाजवा एकदा टाळी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर त्या देवाला भजलं नाही तर तुमचा जन्म या ठिकाणी वाया जाणार. का? कारण संसारामध्ये जर तुम्ही गुंतून राहिला तर या ठिकाणी तुम्ही नाश पावाल. मग म्हणून करायचं काय तर म्हणे देवाचं भजन करायचं. मग कशा पद्धतीने देवाचं भजन करायचं? विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, ताली वाजवा, टाळी टाळी. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, गाई बाबा विठोबा रघुमाई, जय 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 विठोबा रघुमाई,
टाळी वाजवायचा लेच कटाळा आहे का नो तुम्हाला? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवासी काही न लगे एक भावाची कारण अन तुका म्हणे आन विठ्ठलाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवासी. तुम्ही जर त्या देवाला भजले नाही तर तुमचा जन्म या ठिकाणी वाया जाणार. देवाला काहीच लागत नाही म्हणे. काय लागतं तर फक्त देवाला भाव लागतो म्हणे. तुकोबाराय तुम्ही हे कशावरून सांगता तर म्हणे हे पुराव्यानिशी सांगतो म्हणे. का तर विठ्ठलाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की देवाला भावाशिवाय काहीच लागत नाही. 11 वाजले 5 मिनिटं बाकी. वेळेअभावी शेवटची चाल गाळण्यात येईल. मग ते पुढे आहे का? 5-10 मिनिटं चालू द्यायचं मग 15 मिनिटं अजून. विठ्ठल बघा म्हणे देवाला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. देवाला फक्त भाव लागतो आणि तुमच्या मनामध्ये भाव असेल तर देवापर्यंत पोहोचायला वेळ लागत. फक्त देवाला भाव लागतो म्हणे आणि भाव असेल तर देवापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की देवाला फक्त भावच. तरुण बांधवांनी जरा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 ते 17 वर्षात असताना काय केलं आणि आजकालचे तरुण मंडळी 16 ते 17 वर्षात असताना काय करतात. आजकालच्या तरुण मंडळींचं आपल्याला बोलायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण या ठिकाणी बोलून जाऊ. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार नाही केला जाती आणि पातीचा. लढाईला जाताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा. कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. या महाराष्ट्राच्या मातीचा. छत्रपती शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. नव्हता कलम नव्हता कायदा म्हणून सुखी होती प्रजा. नव्हता कलम नव्हता कायदा म्हणून सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवबाराजा. माझा छत्रपती शिवबाराजा. शिवबा वीर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा. साऱ्या शत्रूंचा मान उडवून झेंड बघवा फडकविला.
डबकवा फडकविला. फक्त टाळ्यांचा आवाज कमी पडता कामा नये. या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला. 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 जिजाऊ मातेला जन्म दिला वीर पुत्राला. आई भवानी मातेचा त्याला माईल चरणाला. जिजाऊ मातेला जन्म दिला वीर पुत्राला. आई भवानी मातेचा त्याला माईल चरणाला. त्याच स्वराच्या कणाच्या गुलाबीचा, त्याच स्वराच्या कणाच्या गुलाबीचा रक्त अभिषेक सांडला. रक्त अभिषेक सांडला. छत्रपती शिवाजी महाराज की. या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला. 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 जय हर हर महादेवा मोती कुशाल राजांचा मावळा. गडगडानी कापुनी तारगड त्यांनी केलं रूप संपूर्ण पाहुनी. आमचं जीवन धन्य झालं. महाराज अंगी वागाचं बळ घेऊन, अंगी वागाचं बळ घेऊन तट दिल्लीचा राखला. तट दिल्लीचा राखला. धर्मवीर संभाजी महाराज की. या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला. 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 शोभा शूर शोभा महाराष्ट्राची शान शोभा. रंग भगवा रंग भगवा सन शोभा. आमच्या बाई रंग केशरी घुमेदाई दिशात शोभा. आमच्या बाई रंग केशरी घुमेदाई दिशात शोभा. वीर शोभा शूर शोभा महाराष्ट्राची शान शोभा. महाराष्ट्राची शान शोभा. महाराष्ट्राची शान शोभा. या यशोबान वीर शिवाजीना महाराष्ट्र घडविला. 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 कारणानं स्त्रियांनी, पुरुष मंडळांनी किंवा तरुण मित्रमंडळांनी या ठिकाणी आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली वागणूक या ठिकाणी चालू ठेवली पाहिजे. बघा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला अन्नाही तरी गेला. आपणची इच्छा आहे की एक पिंगळा झाला पाहिजे. शक्यतो मी घेत नाही, कारण प्रत्येक कीर्तनकार म्हणायला लागलाय. पण आता यांना नाचायचंय असं आपण म्हणतोय, तर ठीक आहे, घेऊन टाकू. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. म्हणे विठ्ठलाला भजले नाही तर काय होणार हे जरी नाही काल. मग दुसरा येईल जरी नाही काल. मग दुसरा येईल सरस शेवटी बा काळ बांधून नेईल. सरस शेवटी बा काळ बांधून नेईल. सरस शेवटी बा
वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे कच्चा बोल तुमचा वर्तमान कोटे कच्चा बोल तुमचा वर्तमान कोटे अवघा दांगड धिंगा ग 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 नको 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 गालू पिंगा गे नको 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 गालू पिंगा गे बोला नको 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 गालू पिंगा गे नको 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 गालू पिंगा नको 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 गालू पिंगा गे नको 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 गालू पिंगा गे नको 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 गालू पिंगा गे नको 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 गालू सर्वांनी वरती हात करा सर्वांनी वरती हात करा वरती 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 हात करा हे पिंगा गा बाई पिंगा ग पिंगा गा बाई पिंगा पिंगा गा बाई पिंगा ग पिंगा गा बाई पिंगा पिंगा गा बाई पिंगा ग पिंगा गा बाई पिंगा पिंगा गा बाई पिंगा ग पिंगा गा बाई अवघा अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा ग जपून 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 सांग बया अरे माई माझे नाव जपून सांग बया रे माई माझे नाव जपून सांग बया रे माई माझे नाव जपून सांग बया रे माई माझे नाव अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी बदनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी ताली वाजवा मल्हारीची वारी करुणी उचित करुणी उचित प्रेम गाली हृदयात टाळी वाजवा वरती हात करा सगळ्यांनी वरती 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 हात करा सगळ्यांनी बोली बोलो चले का बिना मातारी बिना मातारी बोल बोल तैना बिना माधुरी बिना माधुरी बोल बोल तैना बिना माधुरी बिना माधुरी बोल बोल तैना बिना माधुरी हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल आणि हे जरी नाही काल म्हणून नाही तरी गेला जन्म वाया म्हणे देवाला फक्त भाव लागतो भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही काही न लगे एक भावाची कारण अन तुका म्हणे आन विठ्ठलाची विठ्ठल 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 ज्यांच्या माध्यमातून आज ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन मला आज या ठिकाणी घडलं ते म्हणजे अगदी महाराष्ट्रातला असा एक कीर्तनकार नाही का जो आमच्या आप्पांना ओळखत नाही
थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही कीर्तनकार आज नावाजायला आले किंवा या ठिकाणी जेवढ्यांचंही ज्या ठिकाणी तुम्ही बघतायत ही एवढे कीर्तनकार मोठे मोठे उच्च व्यासपीठावर या ठिकाणी तुमच्याशी बोलतात, तर यांना उच्च व्यासपीठ उपलब्ध करून देणारे म्हणजे आमचे आप्पा आहेत. एकदा आप्पांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. म्हणून आमच्या ताजने आप्पांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने मृदुंगाची 2 तास अगदी मला तर असं वाटतंय आज पूर्ण एनर्जीच डाऊन झाली की काय, असे आमच्यावर बहिणीवत प्रेम करणारे आमचे मंगेश दादा निकम, एकदा दादांसाठी टाळ्या वाजवा. किती गोड हात आहे महाराज, बघितलं ना, अगदी जीवाचं रान करून गेले 2 तास वाजवत होते. कुठंच असे चोरीचा विषय आला. हां, इतकं सुंदर वाजवलं महाराज आमच्या दादांनी. दादांचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. हार्मोनियमवर असणारे चेतन महाराज, अमोल महाराज मोरे, दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. अगदी जसा जसा शब्द बाहेर पडत होता तसा तसा पेटीतून सुद्धा शब्द बाहेर पडत होता. दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि त्याच पद्धतीने गायनावर असणारे अगदी भरपूर वर्षापासून आमची ओळख आहे, पण भेट आता खूप दिवसातून झाली. मागे भरपूर कार्यक्रम दादांनी आम्ही सोबत केले, म्हणजे आमचे नवनाथ महाराज बत्तासे. काय गोड आवाज आहे महाराज, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रामदास महाराज तोकडे, दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि एवढं सर्व नियोजन बघत असताना, सतत आप्पांच्या सोबत राहत असताना, म्हणजे आप्पांचा एक उजवा खांदा काही म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे की नाही. अर्ध काम तो दादा आपलं करून घेत असतो, म्हणजे आमचा कल्पेश दादा साळे. दादाचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज, एकदम जोरात वाजल्या पाहिजे. दादांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याच पद्धतीनं तुम्ही सर्वजण सज्जन श्रोते मायबाप 2 तास शांत चित्तानं सेवा ऐकली. अगदी टवटवीत चेहरे महाराज अजून सुद्धा तुमचे, नाही का? बोर झाले का? नाही, असं तर मला काही वाटत नाही. मग तुमचे एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. मागे ज्या विद्यार्थिनी दिसतात, त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची नारायणी वारकरी शिक्षण संस्था मुलींची त्या ठिकाणी आहे. आता सध्या ह्या वर्षी 55 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आप्पांनी सांगितलं होतं की काहीतरी थोड्याफार मुली या ठिकाणी घेऊन ये, म्हणजे कार्यक्रमाची थोडी शोभा वाढेल, तुम्हालाही बघायला आनंद वाटेल. म्हणून 7-8 विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. या विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. एक स्वतःचं कौतुक म्हणून किंवा मोठी बाजू म्हणून सांगत नाही, पण आमच्या संस्थेचं एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की ज्या मुलींना आई नाही आणि वडीलही नाही, त्या विद्यार्थिनीला, म्हणजे अनाथ अशी जी विद्यार्थिनी असेल त्या विद्यार्थिनीचा पूर्ण खर्च स्वतः संस्था आणि आम्ही करतो. आणि या ठिकाणी तिला कीर्तन शिकायची इच्छा असेल, वारकरी संप्रदायात यायची इच्छा असेल, तर या ठिकाणी तिला आम्ही व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देतो. तुमच्या नजरेमध्ये अशाही कोणी विद्यार्थिनी असेल, आई वडील असतील किंवा नसू द्या, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आता तर ॲडमिशन फुल झाले, पण तुमच्या माहितीकरता सांगते की पुढच्या वर्षी कधी जर तुमच्या नजरेमध्ये कोणी विद्यार्थिनी असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. त्याच पद्धतीनं आपले चॅनलवाले समोर या ठिकाणी आहेत. आमच्या मावशी, चॅनलचं नाव आहे संत मेळा. मावशींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते की चिरकाल आपल्याला हे कीर्तन आता या चॅनलवर बघायला भेटणार आहे, म्हणून तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. कुणी राहिलं असेल आमच्यासोबत, माझे वडील मला इथपर्यंत घेऊन आले, वडिलांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. कुणी राहिली असेल माफी व्यक्त करते, क्षमस्व, माफी असावी. आणि सर्वांचे नावं घेतले असं या ठिकाणी गृहीत धरा. सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी झालेली सेवा सौता महाराजांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी समर्पित करते. आणि सेवेला पूर्णविराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सकया